नमस्कार मित्रांनो, सिटी व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज यवतमाळातील पाटीपुरा येथे भव्य रॅलीचे आयोजन केलेले आहे व ही रॅली संविधान चौकामध्ये जाणार आहे. ह्या रॅलीच्या द्वारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येईल. तसेच या रॅलीमध्ये पुष्कळ पुरुष व महिलांनी भाग घेतलेला आहे. दरवर्षीप्रमाणे आपण सर्व मित्रमंडळींनी या रॅलीचा आनंद घ्यावा. पुष्कळ मोठी ही रॅली इथून निघणार आहे व त्याबरोबरच यवतमाळातील आजूबाजूची एरियातून निघालेली रॅली इथे जोडणार आहे. यावेळेस पुष्कळ मोठे मोठे डीजे आलेले आहे व सुंदर सुंदर छत्र्यांची पण इथे व्यवस्था केलेली आहे. यवतमाळातील आंबेडकर नगर, तलाव फैल तसेच उमरसरा इथून पण रॅली येणार आहे. आता ही रॅली मेन लाईनमध्ये आलेली आहे, टांगा चौकामध्ये. इथे बघा एक रथ आलेला आहे. सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे व सुंदर सुंदर छत्र्या पण आहे. तर आपण यवतमाळातील सर्वात मोठी रॅलीच्या आयोजन मध्ये पाटीपुरा येथे आलेलो आहो व येथे बघा संपूर्ण भीम जयंतीच्या रॅलीसाठी सर्व पब्लिक येथे जमा झालेली आहे व येथे पुष्कळ प्रमाणामध्ये डीजे पण आलेली आहेत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन देण्यासाठी पाटीपुरा ते संविधान चौकापर्यंत ही रॅली जाणार आहे व या रॅलीलाच काही तलाव फैल, आंबेडकर नगर, डोरलीपुरा या साईडच्या पण रॅल्या जोडणार आहेत. तसेच यवतमाळातील काही लांब ठिकाणाहून पण रॅल्या येणार आहेत. यवतमाळातून सर्वात लांबचे ठिकाण म्हणजे उमरसरा या ठिकाणाहून पण रॅली येत असते. यावर्षी खूप साऱ्या छत्र्यांची व्यवस्था इथे केलेली आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार या महामानवाला सर्व यवतमाळातील पब्लिक अभिवादन देण्यासाठी संविधान चौकामध्ये येणार आहेत व ही रॅली आता यवतमाळातील पाटीपुरापासून गणेश चौकाकडे जात आहे. व मेन लाईन मध्ये ही
रॅली आता प्रवेश करणार आहेत. पुरुषांसोबत महिलांनी सुद्धा यामध्ये भाग पुष्कळ प्रमाणात घेतलेला आहे दरवर्षीप्रमाणे. तर बघा, आता ही रॅली मेन लाईनीतून टांगा चौकामध्ये आलेली आहे व सुंदर सुंदर लाइटिंगची छत्र्या इथे तुम्हाला दिसत आहे व एक रथ आहे. आपण सध्या टांगा चौकामध्येच आहोत. व मी संपूर्ण रॅलीची तुम्हाला इथे माहिती देत आहोत. व्हिडिओला स्किप न करता बघण्याचा प्रयत्न करावा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जगामध्ये ओळखले जाते, कारण ते असाधारण मानव आहेत. भारतामध्ये असलेली छुआछूत, उच्च नीच हे नष्ट करण्यासाठी त्यांनी दिवस रात्र काम केलेले आहे. महाळ सत्याग्रह करून त्यांनी इथल्या शूद्र जातीच्या लोकांना पाणी पिण्याचा पण अधिकार दिला. संविधानामध्ये शिक्षणाचा अधिकार दिला, स्वतंत्र मतदारसंघ पण दिला. महिलांना घराबाहेर जाऊन काम करणे तसेच शिक्षणाचा अधिकार नव्हता, तो त्यांनी मिळवून दिला. तसेच कामगारांना 8 घंटे ड्युटी व PFची व्यवस्था पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. भारतातील जी रिझर्व्ह बँक आहे यांची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. उच्च शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाड यांची खूप मदत झालेली आहे. तसेच रमाबाई आंबेडकर हे त्यांच्या पत्नी, त्यांनी पण खूप मदत केलेली आहे. घर खर्च चालवणे व त्यांच्या मुलांचे पालनपोषण करणे, लक्ष देणे हे काम रमाबाई आंबेडकर यांनी खूप कष्ट करून केलेले आहे. रामजी आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांना पुस्तकाची खूप आवड होती, तर रामजी आंबेडकर यांनी त्यांना पुस्तकाची कधीही कमी पडू दिलेली नाही. कोणत्याही प्रकारची जातपात, उच्च नीच, अंधश्रद्धा नसलेला महान बौद्ध धम्म
हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे. आता ही रॅली बस स्टँड रोडवर आलेली आहे व संविधान चौकाकडे जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओला एक नक्की लाईक करा, कारण त्यामुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा मिळते. आता ही रॅली संविधान चौकामध्ये आलेली आहे व येथे प्रचंड अशी गर्दी आहे. तर बघा, इथे एक मोठी स्क्रीन लावलेली आहे ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चाहते येथे जमलेले आहेत. हा विश्वातला सर्वात मोठा बर्थडे आहे. आनंदाचा दिवस आहे. येथे बघा, बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर असे रथ आलेला आहे. इथे खूप सारे फोटो आहेत. खूप सारे डीजे आलेले आहेत बस स्टँड रोडवर. व ही संविधान चौकात जवळ पोहोचलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा, एक नक्की लाईक करा व तुमचे या व्हिडिओबद्दल काय मत आहे हे नक्की सांगा. व या चॅनलवर अशा प्रकारचे पुष्कळ तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.